दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुंबई बेंगलोर बाह्यवळण मार्गावर नरे परिसरातील भूमकर पुलाजवळ सोमवारी दुपारी खोबरेल तेल वाहतूक करणारा टँकर उलटला। टँकरमधून खोबरेल तेल पडल्याने मोठ्या प्रमाणामध्ये तेलाचे पाट वाहू लागले। अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून माती टाकून निसरडा झालेला मार्ग पूर्ववत केला। सुदैवाने अपघातात जीवितहानी झाली नाही, मात्र रस्त्यावर तेल वाहून मार्ग निसरडा झाल्याने बाह्यवळण मार्गावरील वाहतूक कमालीची संथ झाली। तामिळनाडूमधील कोइंबतूरमधून 24,000 लिटर खोबरे तेल घेऊन टँकर मुंबईकडे निघाला होता। नरे येथील भूमकर पुलावर टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर उलटला। गिअरबॉक्स निकामी झाल्याने टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याची माहिती पोलिसांनी दिली। सुदैवाने अपघातात जीवितहानी झाली नाही। टँकरमधील तेल पसरल्याने महामार्ग निसरडा झाला। सिंहगड भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलिसांसह वाहतूक विभागाची पथके घटनास्थळी दाखल झाली। त्याचबरोबर पुणे महापालिका आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणातील अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले। सिंहगड रस्ता भारती विद्यापीठ पोलीस, वाहतूक पोलीस आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी मदत कार्य राबवल्याने संभाव्य दुर्घटना टळली। मात्र रस्त्यावर तेल वाहून वाहतूक संथ झाल्याने बाह्यवळण मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले। पाण्याचा मारा करून मार्ग स्वच्छ करण्यात आला, त्यावर माती टाकल्यानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी प्रतीक गंगाने, पुणे। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।